विदर्भातील हवामानाचा मूड बुधवारपासून चांगलाच बदलला आहे। नागपूरसह पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गुरुवारी देखील अवकाळी पाऊस झाला। नागपुरात सायंकाळपर्यंत 50 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। याशिवाय चंद्रपुरात 32 मिलीमीटर आणि गोंदियात 8 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। झालेल्या या पावसामुळे तापमानातही मोठी घसरण झाली आहे। नागपूर जिल्ह्यात बुधवारी उशिरा सायंकाळी सुरू झालेला पाऊस गुरुवारी देखील कायम होता। नागपुरात गुरुवारी सकाळी 11 ते 11:30 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला। सकाळी 8 ते 11च्या दरम्यान आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी झाली होती। जणू संध्याकाळचा काळोख पसरला होता। काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीटही झाली। मात्र काही तास झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं। याशिवाय शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं नागरिकांच्या अडचणींमध्ये वाढ झाली। नागपुरात दिवसभरात सुमारे 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मात्र या अवकाळी पावसाचा मोठा परिणाम तापमानावर झाला। गुरुवारी नागपूरचं कमाल सरासरी तापमान तब्बल 6 अंशांनी घसरून 32.7 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं। नागपूरसह पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस झाला। चंद्रपुरात झालेल्या मुसळधार पावसानं वातावरण आल्हाददायक झालं होतं। मात्र काही तासांच्या पावसानं शहरातील जनजीवन विस्कळीत झालं। सकाळी कामावर जाणाऱ्या लोकांना इच्छित स्थळी पोहोचण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। गोंदिया जिल्ह्यातही असंच काही घडलं। इथंही अवकाळी पावसानं उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र जनजीवन प्रभावित झालं होतं। चंद्रपुरातही दिवसभरात 32 मिलीमीटर तर गोंदियात 8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार विदर्भाच्या आकाशात नवं सिस्टम तयार झालं असून त्यामुळे पाऊस पडतोय। शुक्रवारी देखील विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। एकूणच हवामानातील या बदलामुळे मे महिन्याच्या कडक उन्हाला मात्र ब्रेक लागला आहे।